21 एप्रिल पासून दुसरं शिबिर तयार होत आहे बुद्धभूमीला आणि जम्बो शिबिर होत आहे 50 लोकांचं आणि ते 50 लोकांचं स्टँडर्ड शिबिर राहणार आहे। विविध क्षेत्रामध्ये जे भिक्षू आहेत की ज्यांच्या त्या विषयांमध्ये हातखंडा आहे, व्यवस्थित मांडणी करू शकतात, अशा 5 भिक्षूंना आपण 6 भिक्षूंना आमंत्रित केलेलं आहे। लातूरचे भंतीजे आहेत, नांदेडचे भंतीजे आहेत, औरंगाबादचे भंतीजे आहेत, नागपूरचे भंतीजे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे 23 तारखेला 23 एप्रिलला ज्ञानज्योती भंतेजी, नाव तर ऐकलं ना त्यांचं तुम्ही, ते सुद्धा त्या ठिकाणी आपण आमंत्रित केलेलं आहे। एका दिवसाचं प्रवचन त्यांचं पण आहे संध्याकाळी 23 तारखेला संध्याकाळी 8 ते 10 पर्यंत बुद्धभूमीला प्रवचन राहणार आहे। आपण त्या माध्यमातून एकच उद्देश आहे, लोकांपर्यंत बौद्ध धम्म हा पोहोचला पाहिजे। मी बौद्ध धम्माच्या विसंगत विरुद्ध काम करणार नाही, असं काम करणार नाही, या शक्तीला अनुसरून आपल्याला करायचं आहे। कारण आपल्या बापानं ते आपल्याला शिकवलं, त्याच माध्यमातून मला केवळ फक्त लोकांना अज्ञानातून दूर करायचं आहे आणि त्यांना बौद्ध धम्मामध्ये पारंगत कसं होता येईल यासाठी मी विविध क्षेत्रातल्या लोकांना या ठिकाणी बोलावलं। 1 तारखेला उद्घाटनासाठीच पहिल्या दिवसापासून सुरुवात आहे। 21 तारखेपासून शिबिर होईल आणि 30 तारखेपर्यंत राहणार। 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजता आपला कार्यक्रम सुरू होणार। रात्रभर परित्राण पाठ राहील। गेल्या वर्षी आले होते ना आपण काही लोक, पण यावेळेस त्याच्यापेक्षा आहे, जवळजवळ त्यावेळेस रात्रीला 1,500 लोक आमच्याकडे मुक्कामी होते। यावर्षी जास्त लोक होणार आहेत याचे मला आहे, म्हणून काही लोकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा आम्ही करणार आहोत। संध्याकाळचं रात्रभर परित्राण आहे, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा कार्यक्रम बुद्ध जयंती केवळ फक्त बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बुद्ध सांगितला तो बुद्ध या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं अनुसरण करण्यासाठी आपण मार्गदर्शनही करणं तेवढंच महत्वाचं आहे। म्हणून इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागे अशी प्रतिज्ञा करतो। हे 22 प्रतिज्ञेतला शेवटचा सार आणि मग त्यानुसार हे आपल्याला करायचं आहे। मी बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेल्या या मार्गाचा अनुसरण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांपर्यंतही पोहोचण्याचं काम करतो। हे खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक तुमच्या जवळ